नमस्कार, साम टीव्हीच्या बातमीपत्रात मी शामल भंडारे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी। महिला टीम इंडिया इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे। आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान फायनल रंगणार आहे। सेमी फायनल मध्ये टीम इंडियाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनल मध्ये धडक मारली आहे। जबरदस्त फॉर्मात असलेली टीम इंडिया हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात पहिल्यांदाच वर्ल्ड कपवर नाव कोरण्यासाठी सज्ज झाली आहे। भारतीय महिला टीम तिसऱ्यांदा फायनल मध्ये पोहोचली आहे। याआधी दोन्ही वेळा फायनल मध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला होता, तर दक्षिण आफ्रिकेसाठी हा पहिलाच फायनल आहे। त्यामुळे यंदा महिला क्रिकेटला नवा वर्ल्ड कप विजेता मिळणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, काय सांगाल? सध्या तुम्ही कोणत्या ठिकाणी उभे आहात आणि सध्या तिकडचं वातावरण काय, परिस्थिती काय? आज महिला संघाची फायनल खरं तर मॅच आहे आणि यासाठी सध्या मी आलेले आहे DY पाटील या स्टेडियमच्या जवळ आणि आपण माझ्या पुढे या संपूर्ण वातावरणामध्ये पाहू शकता की आपली जी सेमी फायनल मॅच झाली त्या मॅच मध्ये सुद्धा नवी मुंबईकरांनी DY पाटील स्टेडियम मध्ये मोठी गर्दी केलेली होती आणि आज देखील जेव्हा फायनल होत आहे भारतीय संघ जो आहे तो साऊथ आफ्रिकेसोबत फायनलची मॅच खेळणार आहे आणि भारतीय संघाला खरं तर सपोर्ट करण्यासाठी, त्यांना चीअर अप करण्यासाठी हे सगळे चाहते आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते। आपण ते पाहत आहोत या ठिकाणी की खरं तर मोठ्या संख्येने हे सगळे जे चाहते ते खरं तर या ठिकाणी जमलेले आहेत। भारतीय महिलांचा जो संघ आहे तो याच्या पूर्वी सुद्धा दोन वेळी खरं तर फायनल मध्ये गेलेला होता, मात्र 2005 मध्ये 2017 मध्ये आपण पाहिलं तर आपल्या संघाला यश आलं नाही आणि त्याच्यामुळे कुठेतरी हार पत्करावी लागली होती। मात्र यंदा सगळ्यांच्याच ज्या अपेक्षा आहेत त्या खरं तर उंचावलेल्या पाहायला मिळतात। सगळ्यांना असं वाटतं आहे की यंदा तरी भारतीय महिलांचा जो क्रिकेट संघ आहे तो फायनल मध्ये खरं तर ट्रॉफी उचलणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की या संपूर्ण टीमला खरं तर चीअर अप करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हे सगळे जे हे आहेत आपण पाहत आहोत की सगळे जे लोक आहेत ती यासाठी या ठिकाणी खरं तर आल्याचं पाहायला मिळतं। आपण बघतो की सकाळपासून इथे चाहत्यांनी गर्दी केलेली आहे। मागच्या मॅचला सुद्धा खरं तर एक मोठा एक सपोर्ट जो आहे आपल्या क्रिकेट पटूंना खरं तर मिळताना पाहायला मिळत होता आणि आता सुद्धा आपण बघतो दुपारी 3 वाजता DY पाटील स्टेडियम मध्ये खरं तर ही मॅच पार पडणार आहे आणि त्याच्या आधीच खरं तर चाहत्यांनी या ठिकाणी गेटच्या बाहेर गर्दी केलेली आहे। हे सगळे जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांना दुपारी 12-12:30 वाजता खरं तर स्टेडियमच्या आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, मात्र आतापासूनच गेटवरती गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो की चाहत्यांची मोठी गर्दी आहे, जर्सी विकल्या जात आहे आणि जर्सी घालून टीम इंडियाला महिलांच्या खरं तर संघाला या ठिकाणी आपण पाहत आहोत की नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। वर्ल्ड कप आपलाच होणार अशी आशा सगळे व्यक्त करतात। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।